नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 24 सप्टेंबर 2025 सायंकाळी 6ची उजनीची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे आणि वीरच्या विसर्गामध्ये सध्याला काय बदल झाला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर सीना नदीमध्ये सध्याला सीना कोळेगाव धरणातून किती सध्याला पाणी आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.220, तर एकूण पाणी साठा हा 121.93 TMC आणि उपयुक्त पाणी साठा 58.27 TMC आणि टक्केवारी 108.76% उजनी धरण झालेलं आहे. सध्याला उजनी धरणातून भीमा नदीमध्ये जे पाणी सोडण्याचं प्रक्रिया चालू आहे, सतत वाढ होताना दिसते, घट होताना दिसते. ऊन पावसाचा खेळ असल्यासारखा उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू होते. कारण सकाळी 31,600 असणारा क्युसेकचा असणारा विसर्ग दुपारी 1 वाजता तो 36,600 केला आणि परत आता 5 वाजता तो परत आणखी एकदा 41,600 क्युसेकचा विसर्ग केलेला आहे. कदाचित यामध्ये आणखी वाढ होऊ शकते किंवा घट होऊ शकते, कारण येणाऱ्या पाण्याची आवक याचा विचार करून सतत उजनी धरण प्रशासन या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर सीना नदीला आलेला महापूर आणि आपल्या उजनी धरण प्रशासनाने केलेली ही नियंत्रणाची बाब अतिशय कौतुकास्पद आहे. यावर्षी उजनी धरणाच्या पाण्याचे नियंत्रण अतिशय उत्तम झालं आहे. अचानकपणे जास्त पाणी सोडल्यानंतर सीना नदीची काय अवस्था झाली आपण बघतोय. सीना नदीमध्ये सध्याला जरी फ्लो कमी केला असला, विसर्ग कमी केला असला तरी पूर परिस्थिती कायम आहे. सध्याला 1,62,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला सीना नदीमध्ये सोडला जातोय. काल 2,12,000 होता, त्यामध्ये 50,000ची घट करून 1,62,000 करण्यात आला. तरीही सीना नदीचं पात्र उतळ असल्यामुळं आजूबाजूच्या गावामध्ये शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि सध्याला दौंडचा विसर्ग बघितला तर वाढताना दिसतोय, सातत्याने त्यामध्ये वाढ होताना दिसते. सकाळी 19,163 क्युसेक असणारा विसर्ग आता 21,022 क्युसेक झालेला आहे आणि बनगडच्या विसर्गामध्ये वाढ होताना दिसते. वीरमधूनही विसर्ग सध्याला चालू आहे. तो सध्याला 3,200 क्युसेकचा विसर्ग वीरमधून नीरा नदीमध्ये सोडला जातोय. म्हणजे जवळपास 5 ते 10,000 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये मिसळतोय. म्हणजेच वीरमधून सोडलेला 3200 क्युसेक आणि इतर ओढ्यातून शेतातून आलेलं पाणी त्याचं मोजमाप कुठंही होत नाही, फक्त संगममध्ये दोन्ही नद्याचं मोजमाप होतं. त्यामुळं सध्याला उजनी धरणातून आणि वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळं संगम येथे जवळपास 50,000 ते 60,000 क्युसेकचा विसर्ग तयार झालेला आहे. सध्याला उजनी धरणातून कालव्यातून 600 क्युसेक्स, बोगद्यातून 200 क्युसेक्स, सीनामाडा उपसा सिंचनमधून 180 क्युसेक्स एवढा विसर्ग सध्याला सोडण्यात येतोय. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.